2-3 हजार किलो असेल. आणि इथं नितीनच्या नंतर याला भेटला की क्रू लागलाय. खालती ठेव. बऱ्याच टायमानंतर एक लागलाय पीस. काय लागलाय आता अंदाज नाही, तरी पण बघू आता. ते छोटे पोरांचं 2 राऊंड होतं त्याच्याशी एकाला लागलाय. कोणला तुझा या सेटअप आहे ये याला लागलाय. आणि त्याचा पप्पूस आता बिग फिश बिग नाव काय तुझा? रुद्राच्या वाटला लागला. पाकड वरती हे वाघल्या पाकड येतो. ड्रॅग सैल करा आणि आता जाईल. काम 25 झालेलं आहे. 3 वेळेला आली ही गँग आणि 3 वेळेला रेकॉर्ड आज ब्रेक करून टाकला. बरोबर. पहिल्या फेरीला आलो 2 किलो. पहिल्या फेरीला आलो 2 किलोचा 2 किलो 15 ग्रॅम. दुसऱ्या फेरीला आलो 4 किलो 600 ग्रॅम. 600 ग्रॅम. तिसऱ्या फेरीला 6 किलो आहे. 6 किलो 385. डायरेक्ट कामच 25. म्हणजे तुम्ही हल्ली वाट लावली. वाट काशा बोलाव आता फेमस झालाय. काम धंदा डायरेक्ट बघायचा नाही, डायरेक्ट निघूनच जेवायचा. बरोबर. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा PM फिशिंगच्या चॅनलवर. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण चाललोय काशा खडपाजवळ आणि सध्या उद्यान चालू आहे. आणि आज आपल्या सोबत बरीच मंडळी आले. आपला ओजी ग्रुप मेंबर या बाजूला बघू शकता. मास्कर निखिल पाटील मॅन फ्रॉम जांभूळपाडा. बरीच मंडळी आहे. आणि आपला मागच्या 2 काशा खडपावच्या ट्रिपचा बेस्ट अँगलर ठरलेला राजू भाई तुम्ही बघू शकता. त्यांचे आज 2 सुपुत्र पण आले. या बाजूला कॅमेरा माराय बघा. नाव सांग बाबू. रुद्र. आणि तुझा? रुद्र. क्या बात करता है यार. रणवीर सिंग. हे बघू शकता छोटी 2 पोरा पण आली ना आपल्या सोबत. आणि त्यांचं फादर पण आहेत ज्यांना एकरू लागलेल. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये बघू काय काय मच्छी लागतंय. जी काय मच्छी लागल ना ते तुम्हाला दाखवू. कारण का वॉटर कंडिशन तुम्ही बघू शकता. बेट फिशिंग साठी पण मस्त कंडिशन नाहीये. मागच्या फेरीला गेम मजबूत झालेली. आता या फेरीला ट्राय करू काय चांगली मच्छी लागते का बघू. सध्या ऑन द वे येऊ. काशा खडप जरासं दाखव झूम करून. दिसते का बघ. दिसते ना. बघा आता काशा खडपाच्या जवळपास जाऊ. तिथं काय भेटते ते तुम्हाला दाखवू. आणि आज आपल्या ग्रुप मध्ये कोण कोण मेंबर आहेत ना ते पण तुम्हाला दाखवतोय. जर का मित्रांनो ही तुम्हाला व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑल वर करा. आणि इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओजचे जे नोटिफिकेशन असतात ना आणि रील्स ते तुम्हाला इंस्टाग्रामवर नक्की बघायला भेटतील. तर आता मेंबर दाखवतो बघा तुम्हाला कोण कोण आहेत. तर बघा कॅमेरामॅन होता नितीन. तो का सध्या दिसत नाही. काल लोक उलटा उजा आहे त्याच्यामुळे दिसत नाही. नंतर दाखवतो. ही मंडळी आहे हातकरा. नवीन अँगलर, छोटे अँगलर आणि त्यांचे इथं वडील आहेत. इथं आहे निखिल. तिथं आहे उरणकर अँगलर. तिथं आहे उदय भाई. आणि आपला फेमस बोटवाला आतिश. आता त्याची पण आपण मुलाखत घेऊ. चला. आज आपला तांडेल आहे बोटवाला मास्टर आतिश भाई. भाई आता नाव सांग. आतिश कोली मॅन फ्रॉम करंजा. आम्ही जर 10 वेळा फिशिंगला जात असेल ना तर 9 वेळा आमचा बोट पार्टनर हाच असतं. तर माझा एक प्रश्न आहे. आपले जे सबस्क्रायबर आहेत ना मित्र त्यांना पण इथं फिशिंगला यावायचं असतं. आता जे नवीन पोरं असतात ना त्यांना काही माहिती नाही कसा काय क्रायटेरिया इथं यावाचा. तर जर कोणाला इथं यावायचं असेल तर त्यांचं काय बोट भाडं असेल? बोट भाडा तरी 2000 रुपये घेतो. 2000 रुपये. 10-12 असलं तरी 2000 रुपये भाडा फिक्स आहे. आणि जर आपले सबस्क्रायबर असतील PM फिशिंगचं तर आपल्या PM फिशिंगचं जर सबस्क्रायबर असतील तर त्यांचं काय त्यांना काय ऑफर भेटेल का? त्यांचं कमी घेऊ. कमी काहीतरी अंदाज 1800-200 रुपये कमी घेऊ. बघा
आपला बोटवाला भारीच माणूस आहे. जर आपलं सबस्क्रायबर असतील ना, कोण क्रायटेरिया काय असेल का पीएम फिशिंगचा सबस्क्रायबर पाहिजे, हो. बरोबर ना? तर तुमचा कोण असेल ओळखी त्याला सर्वांना बोल का असं असं आहे. तर पीएम फिशिंगचं नाव जरी सांगितलं तरी त्यांना डिस्काउंट भेटून जाईल. तर मित्रांनो बिंदास या. जर असं कोण अनोळखी आला ना तर त्यांच्यासाठी 2000 भाडं आहे. जर आपला सबस्क्रायबर असला ना पीएम फिशिंगचा तर त्यांना 1800 रुपये, 200 रुपये आपल्या पीएम फिशिंग ग्रुप कडून म्हणजे ऑफर आहे ग्रुपच्या तर्फे. 200-300 कमी करू. बघा 300 पण कमी केलं. अजून काय पाहिजे तुम्हाला? तर चला एन्जॉय करा मित्रांनो. जर तुम्हाला कोणाला तर काशा कडपावा, अलिबागला कुठे पण, पिरवाडी कुठे पण नेऊ शकतो ना. 2-3 पॉईंट करू शकतो आपण. छोटा कडप आहे, काशा कडप आणि पिरवाळी पण आहे. सी पण आहे, पण ती इन्फॉर्मेशन आम्ही गेल्यानंतर त्याची देऊ तुम्हाला. पहिले आम्ही जाऊन नंतर तुम्हाला सांगू. तर चला मित्रांनो व्हिडिओ मध्ये पाहून राहा. आता पोहोचलोय काशा कडपाजवळ. नंबर पण टाकते, एकदा नंबर सांग. नंबर 8928870346. तर मित्रांनो आतिश भाईचा बोटवाल्याचा नंबर आहे, तुम्ही स्क्रीनवर पण देईल. तुम्हाला जर कोणाला यायचं असेल ना तर कधी पण कॉल करा बिंदास, आणि तुम्ही बोट बुक करू शकता आणि इथे येऊ शकता. टायमिंग कसं काय तर तुम्ही बोटाला विचारू शकता. चला आता आपण पोहोचू काशा कडपाजवळ. 2 मिनिटाचं अंतर झालंय. पोहोचलो का तुम्हाला दाखवतो बाकीची ऍक्शन इथून. तर मित्रांनो पोचलोय काशा खडपाव. आपलं 5-6 मेंबर उतरलोय, बाकी बोटीन थांबलं. आणि इथं विरेश दादा त्याने केली बेटला सुरुवात. आपण पण माकली घेतले बघा, आणि आपला बेटचा सेटअप रेडी आहे. लावून घेऊ आपण पण बघा. अशा प्रकारे आपण माकली लावलेली हाय बेटला, आणि आता टाकू. लागलाय. तर चला मित्रांनो बेट आपला फेकून घेऊ पाण्यामध्ये. जय श्रीराम. बेल लावून ठेवू. बेलाम, बेल अलाराम. चला आपले सेटअप रेडी आहे. ओके टाकून ठेवलंय. आता बघू काय लागतं. तर काशावर आलोय मित्रांनो, आणि बघा मी बेटचा सेटअप इथं लावून ठेवलाय, इथं टाकून ठेवलाय. तिथे कोणाची तरी बोट आहे, आणि इथं बहुतेक जाला आहे, आणि जस्ट इथं डॉल्फिन आलेला मित्रांनो जवळ समोर. काय मच्छी लागते की नाही. इथं बोट टाकून ठेवलंय. तिथं विरे आता स्पिन करते, आणि ती आपली बोट आहे तिथं बघू शकता. आणि छोटे अँगलर पण येत. टाकलं ना गल टाकून ठेवलंय त्याही पण. आता बघू काय लागतंय. बाकी मेंबर आपलं त्या बाजूला गेलं. तर मित्रांनो स्पिनिंगचा सेटअप पण जोडलाय आपण. तिथं निखिल स्पिनिंग करतोय, तुम्ही बघू शकता. आणि आपण सेटअप जोडलाय स्पिनिंगसाठी. रील आहे आपली पेन पर शूट 4000 सिरीजची. रॉड आपण वापरतो फॅन्टम कॅटफिश 9 फीट. आणि जी गाई इथं तुम्ही बघू शकता. जिगेट जोडलाय आपण 14 ग्रॅमचा. हा बहुतेक BKKचा हुक असेल, आणि त्याला रबर शेड लावलाय. तो आहे इलेक्ट्रिक चिकन. बघू कास्टिंग करून इथं काय जमतंय. बहुतेक इथं जाळ टाकलाय कोणीतरी, तरी पण आपण ट्राय करूया. तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता. आम्ही आलोय गल टाकाला, आणि हे बोटलेवाला हे टाकलं नाही खांदा. हे बघा आमच्या इथं 2-3 गल गुतला, आम्हाला माहिती नाही काय. आता हे उपट्ट्यान तवा समजला.
कांदा आता खेचतान कांदा टाकला बोलले आम्हाला काय लागेल आता बघूया ना काय लागतंय खेचत चालले ना असते असते काय नाही त्यांना पण आम्हाला काय लागलं दाखवते बघा तिथं आपले बोटवाल्यांना लागली ढोमी आणि आपल्याला पण लागली ढोमी हे आता काय काहीच नाही नुसते बाईट आहे छोटी छोटी ढोमी बघा आम्ही हँडला यांनी एवढी ढोमी काढली बघा बारीक बारीक ढोमी लागतात नसती बघा ही साईज आहे जिवंत ढोमी एकदम तुम्ही खाताव बाजारांची आम्ही खाताव जिवंत घरा नेऊन फ्रेश तर मित्रांनो बऱ्याच टायमानंतर एक लागलाय पीस काय लागलाय आता अंदाज नाही तरी पण बघू आता ते छोटे पोरांचं 2 रॉड होतं त्याच्याशी एकाला लागलाय कोणला तुझा या सेटअप आहे ये याला लागलाय आणि त्याचा पप्पूस आता बिग फिश बिग आहे फिंगर मार्क आहे काय कोलपा निखिल अरे वा 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 मस्त 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 ते बदला जा तसं गेला का हाय लेफ्ट हँड आहेत ना दुसरा मोठा पीस आहे ते बदला वा तुम्ही ते बदला जा ते बदला वा पाकड आहे नाही निघणार जा दोरीचे ते बाजूचे पाकड लागला मित्रांनो तो बघा मी मंगाशी बोललो ना पाकड लागायला पाहिजे कोणला तरी ते बदल निखिल आहे ना जमणार अजून ते तसं वा थोडं गाप मार बाबू तुम्ही वरती वा कळते ना बाबू नाव काय तुझा रुद्राच्या वाटला लागला पाकड वरती हे वाघल्या पाकड आहे तो ड्रॅग सैल करा आणि आता जाईल कसला आवाज केला बघलास मस्त नाही तुमचे बाप्पा लय काही आहेत लाईन नको बोला धर तो निघाल ना ते निघलाय तो कसा तरी पक्कर पीस चांगला आहे नाही तोच मारायला लागेल थांब दुसरा रॉड आहे बाबू तो रॉड दे इकडं निखिल ये रॉड शिक तमी राहण्यात असं नको घ्याव निखिल याशी कर लय मोठा आहे गापूस मारायला लागल वाघल्या पाकड काहीतरी बोलताना याला मनाव नाही माहिती पण आता बघू काय आणि विरादा त्याला काढताना आणि मारले काटा सांभाळलो ना विरादा घे बिंदा आता लागलाय घेतो साईज बघा पाकड आहे मोठा अँगलर तुम्ही बघू शकता हे छोटे बाबूला लागलं बाबूच्या हातात तुम्ही नाही घ्यायचा बाबूला लागलाय ना हा काटा असेल त्याचे बघा मित्रांनो आता बाबा तू कॅमेरा धरी ये विरादा तू जाऊन समोर आहे इथं लाईने गुंतल्या अजून तर मित्रांनो आता साईज बघायची काटा आहे बघ काटा वरती तुटते त्याचे कसा उकप कडक झालाय तो काटा कुठं आहे
दिसला बारका प्लायरन बाबा बाबा शक्ती करू नको कॅमेरा नेऊ बाबू बेलाम खोल बेलाम ओपन कर हा गेली लाईन काटा सांभाळ थांब तिथंच चालू आहे ना बाबूला मस्त लागला बाबू एकदा नाव सांग रुद्र नाव आहे गाव कुठला धाकटीजीचा आपला मित्र तुम्ही बघू शकता हे त्याचा फादर आहे नाव सांगा तुमचा राजू घरत आणि त्यांचा छोटा सुपुत्र एक सुपुत्र कॅमेरा पकडून आहे आणि हे 2 फेरीला आमच्या सोबत आलं 2 फेरीला त्यांना मोठं एकरू लागलं 3ऱ्या फेरीची तुम्ही खोलपा गेम बघू शकता लय मोठी साईज आहे पण बेट फिशिंग हे बाबूने टाकून ठेवलेला बाबू लागल्याबद्दल माझा कसा वाटते तुला लागलं मस्त वाटतंय मस्त वाटतंय एकदम भारी वाटतंय आणि खेचत होता तेव्हा काय फिलिंग होती किती होतं मनात गडायचं जाईल पर ट्रॅक मी टॅक नाही गेला आणि त्यासाठी तुम्ही नवीन सेटअप आणलास ना नवीन सेटअप घेतला कोणी आणून दिला तुला कोणी आणून दिला सेटअप यो पप्पाने आणला पप्पाने आणून दिला म्हणजे बापासला पण आवड आहे ना पोरांना पण आवड आहे आणि ती आवड तुम्ही बघू शकता मला या की आता उचलं नाही तरी पण मी कसा तरी ट्राय करतोय आपण वजन पण करू पण पहिले त्याचा काटा तोडून घेऊ लाईनी बघा किती कुठल्या कारण का लँड करता येत नव्हता आमचा गाप पण पाण्यात पडलेला पण विर्यादा आणि निखिल पाटील यांनी थोडी मदत केली त्याचे पाय हा लँड झाला आणि तुम्हाला कसं वाटतंय मला एकदम आनंदच वाटतंय आणि हँडल करताना कशी फिलिंग काय होती पहिल्यांदाच केला हँडल म्हणजे पहिल्यांदाच लागला एकरू लागलेला पुन्हा एकदम मित्र परिवार एकदम चांगल्यापैकी साथ दिली काढायला मदत केली त्यांचं पहिले मनापासून धन्यवाद आणि मित्रांनो सकाळपासून आलेलो नुसती बारीक ढोमी कटलवत होती आणि एकदाशी पीस लागला आता सगळ्या मला एनर्जी आली आता त्याला बघा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना आणि छोटा अँगलर आपला रुद्र आवडला असेल ना याची फिशिंग तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑल वर करा आणि इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा तर चला आता याला आम्ही अनहुक करतो त्याचा जो काटा आहे ना विषारी तो पण तोडतो आणि नंतर आपण याचं वजन करू तेव्हा दाखवू तिथपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा मित्रांनो याचा काटा आता तुम्हाला दाखवतो बघा ही जात वेगळी आहे त्याच्या पायाला छोटा काटा दिसतोय जवळ आण कॅमेरा हा बघा मी प्लायरने पकडलाय हा त्याचा काटा आहे हा तोडायला लागल तर जर हा लागला ना काटा तर वाट लागल बघा विषाण भरलेला काटा हा जर किती पण मोठे झाडाला तुम्ही काटा मारला ना तर हे पाकटाचा नक्की नाही माहिती पण जे नॉर्मल पाकड असतात ना त्याला मोठा काटा असतं तो जर किती मोठे झाडाला पण मारला ना तर झाड पण मरतंय म्हणजे विचार करा हे पाकटाचे काट्यामध्ये किती विष असू शकते याच्यापासून सावधान आता याला मी पाण्याने टाकते काट्याला एकच काटा होता तरी पण आम्ही बघतो अजून कुठं आहे का आणि याला अनहुक करतो आणि तुम्हाला वजन करून दाखवतो लांब राहा माझा आला पण माहितीये का नाही 2चे 2 पाकड येच बाजूला लागलं अंदाज असेल का 3 किलो जास्त होईल पप्पा कसं वाटतंय एक नंबर ना तुला काय वाटतंय मस्त वाटतंय एकदम झालेली आहे पहिल्यांदाच मला झालेली आहे गाप काढ त्याचा ती पण काशा घटकावर बघू शकता गाप धर गाप द्या गाप कसा प्रॉपर हुकअप केलाय माकली कुठली माकली काय माकली नल माकली लाईनीचा त्याने शाप भुगा केलाय प्रॉपर हुकअप झालाय लाईन तोडायला लागल तोडू आला पीस वरती आला म्हटलं तर चला मित्रांनो चालू आहे ना व्हिडिओ बघू द्या चालू आहे व्हिडिओ आता याचा वजन करून दाखवतो तुम्हाला काय याचा वजन नाही त्याला आराम करू दे तर मित्रांनो आपला वजन काटा हा 0 इथं दिसतोय 0 सगळा 0 आहे बघा
आता तुम्हाला याचं वजन करून दाखवते. डायरेक्ट जे लाईनीला हुकअप झालाय ना त्यालाच आपण केलाय. 3 किलो किती आहे? 6 किलो का? इतना दिसत नाही बरोबर बाबा. 6 किलो 385 ग्राम. बघा मित्रांनो दिसते लॉक झालाय बघा. वजन खालपर्यंत दाखव, कुठंच टेकलाय नाही. माझा हात कापताना आवरा वजन आहे 6 किलो 385 ग्राम. कडक साहेब 6 किलो वजन आहे तेवढा त्याचा. चालू केलीस ना. तर मित्रांनो बघा 6 किलो 385 ना. तुमच्या समोर वजन केलंय. वजन लॉक पण झालंय. 6 किलो 385 ग्रामचा पाकट. लाईन तुटली. आता याला ठेवू पाण्यात. वाटत नव्हतं ना 6 किलो असेल म्हणून. लाईन टाकायची गरज आहे कुठली बघा बाजूला बाबू तिथे सावली ऊन येऊ दे तिथं. बघा अशी साईज आहे आणि त्याचा वजन इथे तुम्ही बघू शकता. 6 किलो 385 ग्राम. आणि यो अँगलर छोटा अँगलर रुद्र आणि यो त्याचा भाऊस आणि ते त्याचा फादर. काम 25 झालेलं आहे. 3 वेळेला आली ही गँग आणि 3 वेळेला रेकॉर्ड आज ब्रेक करून टाकला. बरोबर. पहिल्या फेरीला आलो 2 किलो. पहिल्या फेरीला आलो 2 किलोचा 2 किलो 15 ग्रॅम. दुसऱ्या फेरीला आलो 4 किलो 600 ग्रॅम. 600 ग्राम. तिसऱ्या फेरीला 6 किलो आहे. 6 किलो 385. डायरेक्ट कामच 25. म्हणजे तुम्ही हल्ली वाट लावली. वाट काशा बोलाव आता फेमस झालाय. काम धंदा डायरेक्ट बघायचा नाही, डायरेक्ट निघूनच जेवायचा. बरोबर आहे मित्रांनो. काशा खडप ऑन फायर आहे सध्या तरी. तर चला आता बघू. फिशिंग ऑन ठेवतो आम्ही. तर मित्रांनो आलोय आम्ही काशा खडपावरून बाळके खडपावर आणि आल्या बाईला कॅच लागले. बघू रा ही बघा. रॉड बेंड केले शाप कटकी शिंगाली लागले. नितीन अँगलर शिंगाली मॅन. ओके 2-3 हजार किलो असेल. मित्रांनो कडकडीत पीस लागलाय बघा. शिंगाली कसली साईज आहे बघा. तर मित्रांनो इथं विरेश दादाला बघू शकता. डाएट आहे. काय खाते बघा. काकऱ्या खाते ना. फला बिला आणली. आणि इथं नितीनच्या नंतर याला भेटला की क्रू लागलाय. खालती ठेव. बघा एक छोटासा हेकरू लागलाय हँडलाईन लागा. आता इथं जागा कमी म्हणून सगळी जण आयाच बसलोय. जेवताव थोडासा आणि आता तो खरब सुकला ना तर तुम्हाला बाकीची गेम दाखवू काय ती. अजून एक नितीनला लागलेला एक छोट्या साईजचा हँडलाईनलाच ना. हँडलाईनलाच लागला. जस्ट हेकरू लागलाय बघा. आणि बाकी मच्छी लागलंय. रॉड बघा कसं ठेवलं. स्पिनिंगचं सेटअप हे बघा. इथे मला एक शिंगाली लागलंय आणि तिथे एक कोण लागले शिंगाली आणि याच्यामध्ये आहेत. आणि तो मगाशी लागलेला पाकट वाघली पाकट का कसला इथे. तर मित्रांनो आजचा आपला फिशिंगचा सेशन संपलाय. संध्याकाळ होत आली. सूर्यास्ताला जाताना आणि आम्ही पण निघालो. बोट आली आम्हाला न्यायला. काय गेम केली ती तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितली असेल तरी पण मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवत आहे का आजच्या व्हिडिओ मध्ये काय काय मासे भेटलं. तर ही बघा आपली सगळी मंडळी इथं बसलंय. तुम्ही बघू शकता. एक मेंबर इथं काकडी घेतोय. बाकी मेंबर आपले इथं बसले तुम्ही बघू शकता. आणि गेम काय काय झाली बघा. हे तुला लागली का? लागली उरणकर अँगलर दर्शन मडवी त्याला ही गेम लागली. सगळी बेट फिशिंगला. एकरू आहे. 3 चांगल्या साईजचं ढोम आहेत. ती छोटी ढोम्यांची गँग आहे. एक शिंगाली जस्ट लागली जिवंत आहे बघा. हा एक नवीन प्रयोग केला त्याला लागली. आणि ही गेम बघू शकता तुम्ही. ही गेम लागली नितीन भाईला. आणि आज पण विरेश दादा काय बोलायचं आहे. छोटी ढोमी लागली 6
ठीक आहे. आणि आजच्या फिशिंग ट्रिपचा हिरो तुम्ही बघू शकता आपल्या समोर आहे. आज तिसऱ्यांदा आला आणि त्याने हॅट्रिक मारली. बिग फिश बिग गेम. अँगलर बघू शकता तुम्ही. नाव सांगा एकदा. राजू घरत मॅन फ्रॉम धाकटीजी. आणि हे त्यांचे दोन सुपुत्र आज पहिल्यांदा आलं सोबत. आणि तो छोटा अँगलर रुद्र ना, रुद्र घरत. त्याने पण घाम काढला आज. हे बघा वेट फिशिंगला कसली गेम केलं ही बघा. अहो याचा वजन किती होता? 6.5 किलोच्या आसपास होता. याला काय बोलतात तुम्ही सगळं? पाकटाची जात आहे पण नक्की काय बोलतात माहिती नाही. याला काय बोलतात? वरती याला काय बोलतात? मित्रांनो आपल्याला बोटीचे जे मालक आहेत ना, आतिश कोहली, त्याने सांगितलं की याला युवान बोलतात. युवान पाकट. तर ही आजची गेम आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला व्हिडिओचा एंड करून दाखवतो. अशा प्रकारची आजची ही गेम होती. एवढा मोठा पाकट लागला आणि या छोट्या अँगलला लागला. इथे जरा ये साईडला ये. कसा वाटला तुला आज एवढा मोठा पाकट काढून? मस्त वाटला मला. पहिल्यांदा आलास? पहिल्यांदा आलो. पहिल्यांदाच गेम झाली. पहिल्यांदा. आणि तुझ्या बाप्पासने हॅट्रिक मारली त्याच्याबद्दल काय वाटतं? हॅट्रिक मारली होते मला चांगलं वाटतं. लोक क्रिकेटमध्ये हॅट्रिक मारताना षटकारांची, इकडे याच्या बाप्पासने हॅट्रिक मारली. कसा वाटतंय? एकदम भारी वाटतंय. 2 फेरीला 2 मोठे एकरू आणि 3ऱ्या फेरीला युवान पाकट तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ? जर काही तुम्हाला व्हिडिओ आवडले नसेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑल वर करा आणि इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. इंस्टाग्रामचा आयडी स्क्रीनवर येत असेल. इंस्टाग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन. तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओज मध्ये. तिथपर्यंत बाय बाय. बाय बाय.